सर्व सुख तृष्णामूलक आहे हा सिद्धांत खरा ठरत नाही. हे म्हणणे अकस्मात होणारी सौंदर्यानुभूती व यत्सदृश अनेक उदाहरणे देऊन अनेक विद्वानांनी मांडलेले आहे. परंतु सर्व सुख जरी तृष्णामूलक नसली तरी विषय सुख हे निश्चितच तृष्णामूलक असते. किंबहुना तृष्णा जर नसती तर विषयोपभोगाकडे प्रवृत्तीच झाली नसती व ते सर्व भोगणे वांझ ठरले असते. असो, आपण ज्यावेळी एखादी प्रेमास्पद व सौंदर्यास्पद अनुभूती अनुभवित असतो तिथे त्या गोष्टीची त्यावेळी पूर्वतृष्णा उपस्थित नसते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु आपले मूळ रूप तपासल्यानंतर व विषय आनंदरूप नसतात हे सिद्ध झाल्यानंतर असे ठरते की आपले व्यवहारातील स्वरूप किंवा व्यावहारिक मी, ज्याला प्रॅक्टिकल युगो असे म्हणतात, हा अपूर्ण असतो. तो नेहमीच पूर्णत्वाचा शोध घेत असतो. आशा, आकांक्षा, इच्छा व वासना यांचे गाठोडे घेऊनच आपण जगत असतो. ते सर्व गाठोडे सुप्त रूपात नेहमीच उपस्थित असते. किंबहुना तसे नसते तर पाहणारा सौंदर्यानुभूतीने आनंदी बनतो असे म्हणताच आले नसते. कारण ते सौंदर्य पाहण्याच्या आधीच मूळ तृष्णाच नसल्याने त्याला तो आनंद उपभोगायस आला पाहिजे होता. कारण दुःखाचे मूळ इच्छा किंवा तृष्णा आहे हे सर्व संमत आहे. मग द्रष्ट्याची कोणतीच इच्छा नसेल तर त्यास कसलेच दुःख असणार नाही व दुःख राहित्य अवस्थेत स्वरूपभूत आनंद असतोच. कारण स्वरूपभूत आनंदाला आडपडदा कशाचा असेल तर तो तृष्णेचाच. तात्पर्य, द्रष्ट्याच्या आनंदाचा हेतू कॉज सौंदर्यानुभव हे झाले. त्या अर्थी सौंदर्यानुभवाची तृष्णा नेहमीच विद्यमान असते. ती इच्छा फक्त विशिष्टेन स्थले काले तीव्रतर होत नसते एवढेच. या सर्वांवरून हे सिद्ध होते की स्वरूपभूत आनंद हा निशेष दुःखरहित असतो. या आनंदाला अडथळा तृष्णेचा असतो. तृष्णेच्या नाशानंतरच आनंद होतो. होणारा आनंद हा आत्म्याचाच असतो. म्हणजे विषयांपासून मिळणाऱ्या सुखाच्या वेळी जो आनंद होतो तो होणारा आनंद हा तृष्णा नाशानेच होतो. इथे दोन प्रश्न उद्भवतात ते असे: तृष्णेचा उगम कुठे व कशातून होतो? यावर इतर विवेचन न करता अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर तृष्णेचा उगम अज्ञानातून होतो व तो बौद्ध तत्वज्ञानाच्या परिभाषेत चित्त चैत स्कंदाच्या संतानाच्या ठिकाणी किंवा वेदांताच्या परिभाषेत अविद्याधिष्ठित चैतन्याच्या ठिकाणी होत असतो. होणारा आनंद हा तृष्णा नाशानेच होत असला तरी केवळ दुःखाभाव म्हणजेच सुख होय किंवा दुःखाचा उपशम होताना जी अनुभवास येणारी भावना म्हणजे सुख होय हे संन्यासवाद्यांचे म्हणणे सिद्ध होत नाही. तर सुख ही दुःखासारखीच तिच्या विरुद्ध अशी पण हवीशी वाटणारी संवेदना आहे. अनुकूल वेदनीय सुखम अशी नैयायिकांनी त्याची व्याख्या केलेली आहे. ती वाटणारी संवेदना भावरूप सुद्धा आहे. गौतम बुद्धाने सर्व दुःखम दुःखम म्हणून दुःख हे एक आर्यसत्य सांगितले. पण दुःखा इतकेच सुख सुद्धा सत्य आहे. दुःख व सुख यांच्यात विरोध आहे पण व्याघात नाही. वस्तुतः दोन्ही संवेदना एकमेकीवर आधारित व सापेक्ष अशाच आहेत. इंद्रिय सुख दुःख द्वंद्वातीत निरपेक्ष आनंदरूप असा आत्मा आहे व विषयातील आनंद ही त्याच्या आनंदाची एक छोटीशी झलक आहे. द्वंद्वाच्या पलीकडे भावरूप आनंदावस्थेचा धांडोळा करून पडताळा घेता येतो. यावरून तीन पक्ष पडतात. दुःखाभाव म्हणजे सुख किंवा दुःखाचा उपशम होत असताना होणारे सुख असे संन्यासवादी म्हणतात. इंद्रियांच्या स्वभावानुसार अनुकूल प्रतिकूल विषय प्राप्त झाले असता तृष्णा नसतानाही होणारे सुखदुःख असे कर्मवादी म्हणतात. आणि सुखदुःख ही एक तृष्णामूलक इंद्रिय संवेदनेवर आधारित परस्पर सापेक्ष अशी जोडी आहे व या द्वंद्वाच्या पलीकडे निर्भेळ आनंदरूप आत्मा आहे. हा तिसरा पक्ष निर्माण होतो. याचे साक्षेपी विवेचन करू. तृष्णोपशमानंतर जर सुख होते व तृष्णेने दुःख होते तर मी खाली बघून जात असताना एसटी बसला धडकलो, माझे डोके फुटले, रक्त व मोठे ठेंगूळ आले व मी दुःखी झालो. आता इथे मी दुःखी होण्याच्या आधी मी कोणत्याच तृष्णेने त्रसित झालेलो नव्हतो. तेव्हा तृष्णा हीच दुःखाचे कारण असते असे नाही. परंतु मला घरी येण्याची जबरदस्त इच्छा होती व त्यामुळे गडबडीत चालत होतो म्हणून मी धडकलो असे जर मानले
तर मग मात्र परंपरेने तृष्णा हीच त्याचे कारण होती असे ठरते. परंतु प्रत्यक्ष कारण तृष्णाच असते असे ठरत नाही. यावरून तृष्णा नाशानंतर आनंद होतो या सिद्धांताला बाधा येऊ नये. कारण तृष्णा व आनंद यांचा एकेरी संबंध आहे तो असा, तृष्णा हे समग्र दुःखाचे प्रत्यक्ष कारण नसते तरी दुःख होते, पण तृष्णा असल्यानंतर दुःख हे असतेच. दुःखाची आणखी कारणे असतील, पण तृष्णेच्या उपस्थितीत दुःखाची उपस्थिती ही असतेच, असा हा संबंध आहे. तृष्णा ही जी प्रत्यक्ष कारण नसली तरी परंपरेने कारण असतेच, कारण ती जन्मतःच विश्वातील सर्व पसारा घेऊन जन्मते असे म्हणावे लागते. नाहीतर हे विश्वच चालते ना. काही जरी म्हटले तरी सुख हे केवळ दुःखाभावरूपच असते असे नाही, किंवा ते दुःख कमी होत असतानाच तेवढे होते असेही नव्हे. तसे असते तर मी आनंदाने उचंबळतो आहे, अशा वेळी माझे प्रियजन बऱ्याच वर्षांनी मला भेटाव्यास आले. येताना मौल्यवान भेटवस्तू व आनंददायी बातमी घेऊन आले. तेव्हा माझा आनंद आणखी दुणावला. तर त्यावेळी माझ्या कोणत्या दुःखाचे उपशम होत होते? एखादा धीट संन्यासी असे उत्तर देईल की आपल्या पूर्वस्मृतीने नियत झालेल्या ज्या पूर्व घटना, त्यांची या क्षणापर्यंत पाहिलेली वाट, ही उत्सुकता व त्या फलाच्या अपेक्षेची पूर्तता यामुळे आनंदकालीही दुसरी सुप्त तृष्णा असणे संभवते. त्या तृष्णापूर्तीने आनंद होतो. खरे तर हे उत्तर समाधानाभास निर्माण करते, परंतु हे समर्थन व स्पष्टीकरण तितकेसे पटण्यासारखे नाही. कारण अशी कल्पना करू की मी ज्यावेळी आनंद उपभोगतो व त्यावेळी मला सर्व बाजूंनी आनंद होत आहे, जणू काय मी असीम शांतीत विलीन होत आहे. मला कोणतीच तृष्णा राहिलेली नाही. मी चिदानंद शिव बनलेलो आहे व आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था बनलेली आहे. तेव्हा तो आनंद उपभोगताना कोणत्या दुःखाचे उपशम होते? या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. दुसऱ्या पक्षाचे लोक असे म्हणतात की इंद्रियांच्या ठायी बऱ्या वाईट पदार्थांची उपभोग घेण्याची स्वाभाविक शक्ती असून त्याप्रमाणे इंद्रिये आपापला व्यापार करताना त्यास एखाद्या वेळी अनुकूल व प्रतिकूल विषय प्राप्त झाले असता मूळची तृष्णा अगर इच्छा नसतानाही सुखदुःख होत असते असे म्हणावे लागते. हे मत पी.जी. टिळकांनी आपल्या गीतारहस्यामध्ये मांडलेले आहे. यावर मागे एक उत्तर दिलेच आहे, पण टिळकांच्या वरील विधानाचा सूक्ष्मार्थाने आणखी विचार केला असता त्याचा अर्थ असा होतो की इंद्रियांच्याकडे सुखदुःख ग्रहण करण्याची क्षमता आहे, म्हणजे स्वाभाविक शक्ती आहे. मी मऊ खुर्चीवर बसलो, तो स्पर्शानुभव, व बाहेर रस्त्यावर कोलाहल चालला आहे, तो श्रवणानुभव, हे सुखात्मक किंवा दुःखात्मक रंगाने रंगलेले आहेत व ते अनुभव ग्रहण करण्याची इंद्रियांना नैसर्गिक देण आहे. इथे 3 मुद्दे उद्भवतात. 1. पदार्थ बरे की वाईट हे इंद्रियानुभवाच्या आधी कसे ठरणार? समजा मी अर्ध झोपेत आहे व माझ्या शेजारी मांजरीचे एक पिलू येऊन बसले आहे. योगायोगाने माझा हात त्या पिलाच्या शेपटीवर पडला व शेपटी हातात आली. अर्थातच तो स्पर्श मऊ आहे, सुखावह आहे, पण नंतर लगेच तो सर्प तर नव्हे ना अशी शंका आली व हात झटकन काढून घेतला. शंका आल्यानंतर सुद्धा स्पर्श मऊच होता, पण नकोसा होता, कारण अनिष्ट होता. म्हणजेच पदार्थांची इष्टानिष्टता ही संवेदनीय इंद्रियावर अवलंबून असत नाही. दुसरा मुद्दा, असे असत नाही तर मग इंद्रियांच्या अंगी बऱ्या वाईट पदार्थांचा अनुभव घेण्याची शक्ती आहे. या म्हणण्याचा अर्थ असा होतो की इंद्रियांची शक्ती म्हणजे ग्रहणशक्ती, मग ते अनुभव बरे असोत किंवा वाईट असोत. आलेले अनुभव फक्त घेणे व आत पोहोचवणे, संवेदने वहन करणे एवढेच इंद्रियांचे कार्य. अनुभव बरे की वाईट हे इंद्रिये ठरवू शकणार नाहीत. ते फक्त एक साधन, विषयापर्यंत पोहोचविण्याचे एक साधन म्हणजे इंद्रिये. ग्रहणेंद्रियांना येणारा सुगंध की दुर्गंध या दोन्ही संवेदना ग्रहणेंद्रिये ग्रहण करणार, पण चांगल्या वाईटचा प्रश्न उपभोक्त्याच्या बाबतीत निर्माण होतो ना उपभोगविणाऱ्याच्या बाबतीत. व इंद्रिय ही उपभोक्ती नव्हेत हे टिळकांनीही अन्यत्र मान्य केलेले आहे. तिसरा मुद्दा, समजा टिळक प्रतिपादित मत समर्थन करता आला
आणि काही झाले तरी इंद्रियेच उपभोग घेतात असे म्हणाला तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो हा की उपभोग घेणारी इंद्रिय आहेत तर मग शरीरात दुसरा उपभोक्ता मानण्याची गरजच काय? इंद्रियांच्या या उपभोग घेण्याच्या शक्तीप्रमाणे यथाशक्ती सुख घेत बसावे व शक्यतो दुःख टाळून सुख घ्या म्हणणारा चार्वाक काय वाईट? आणि मग टिळकांनी श्रौत स्मार्त ग्रंथातील गूढ व गहन तत्वांची भवती न भवती करून गीतेचे रहस्य उकलण्याचा जो अजोड प्रपंच व प्रयत्न केला त्याचे कारण तरी काय? तसे असते तर इंद्रिय सुखापेक्षा आत्मसुखाची मातब्बरी जास्त आहे हे टिळकांनी वारंवार सांगितलेच नसते. तेव्हा इंद्रिये ही उपभोक्ती नाहीत हेच मान्य करावे लागते व इंद्रियांच्या ठायी बऱ्या वाईट पदार्थांचा उपभोग घेण्याची स्वाभाविक शक्ती म्हणजे येणारे अनुभव बरे असोत किंवा वाईट असोत ते ग्रहण करण्याची नैसर्गिक देण असा करावा लागतो. आता तिसरा पक्ष समन्वयात्मक आपण मांडू. सुख दुःख ही तृष्णामूलक इंद्रिय संवेदनावर आधारित परस्पर सापेक्ष अशी जोडी आहे. यात दोन शब्दांची गल्लत होऊ नये म्हणून प्रथम त्याचा खुलासा करू. सुख किंवा आनंद हे दोन शब्द काही ठिकाणी समानार्थक आहेत तर काही ठिकाणी सुख व आनंद यात भेद आहे. उदाहरणार्थ विषय सुख, आत्मानंद इत्यादी असे प्रकार भेदाने वापरलेले आहेत. तृष्णा हा शब्द तीव्रतर इच्छा आणि आत्म्याची संकुचितता अशा दुहेरी अर्थाने वापरलेला आहे. तेव्हा तृष्णानाशानेच सुख मिळते याचा अर्थ दुहेरी आहे. आत्म्याचा संकुचितपणा किंवा औपाधिकपणा घालवल्याने सुख म्हणजे आनंद मिळतो व इच्छेचा नाश झाल्यानेही सुख मिळते. हे लक्षात घेतले तर सौंदर्यानुभूतीने आनंद मिळतो म्हणजे सौंदर्याची सुप्त तृष्णा शमली जाते. याचा अर्थ सौंदर्य पाहताना आत्म्याची किंवा व्यावहारिक मीने धारण केलेली संकुचितता जाते व आनंद मिळतो. याच अर्थी तृष्णा संकुचितपणा हाच आत्म्याच्या आनंदाचा आडपडदा आहे याचा खुलासा होतो. प्रतिपादित विषयाकडे वळू. तृष्णामूलक इंद्रिय संवेदना. संन्यासवाद्यांचे म्हणणे सुख हे तृष्णामूलक असते तर कर्मवादी म्हणतात ते इंद्रियांची स्वाभाविक शक्ती आहे. मात्र दोघांनाही येणारा आनंदाचा स्रोत आत्म्यातूनच स्रवत असतो हे म्हणणे मान्य करावेच लागते. आता हे मान्य करायला पाहिजे की विषयाची तृष्णा असणे व त्यासाठी इंद्रियांनी प्रयत्न करणे हे क्रमप्राप्त आहे. तेव्हा तृष्णा उत्पन्न होते ती काहीतरी मिळवण्यासाठी. ते मिळवण्याचे कारण ते कुणाला तरी हवे असते. तो अपूर्ण असतो म्हणून त्याला कशाची तरी गरज असते. त्याच्या ठायी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न असतो व यातूनच इच्छा निर्माण होते. त्या इच्छेला स्वतः नामशेष होण्यातच त्याची कृतार्थता साठवलेली असते. म्हणजे इच्छा नाहीशी होण्यातच तिला सुख असते. अशी एक केली की लगेच दुसरी इच्छा निर्माण होते. तिची कृतार्थता अर्थातच इंद्रियाकडून होण्याची असते. तेव्हा ती जर पूर्ण झाली तर सुख होते व नाही झाली तर दुःख होते. तेव्हा तृष्णेतून इंद्रिय कार्यप्रवृत्तीची प्रेरणा होते व इंद्रियामार्फत तृष्णापूर्ती होऊन सुख होते. हे जितके खरे तितकेच अजिबात तृष्णा नसतानाही भावरूप होणारा आनंद हा सुद्धा तितकाच खरा आहे. सुखदुःखाची सापेक्षता. इंद्रियाने मिळणाऱ्या सुखदुःखाच्या ठायी सत्यबुद्धी ठेवल्याने व त्यांचा आत्म्याच्या ठायी अध्यारोप केल्याने दुःखाची पीडा होते. असे आत्मवाद्यांचे. तर इंद्रियांचे चोचले पुरवले तर सुख व इंद्रियांना अप्रिय वाटणाऱ्या गोष्टींनी दुःख होते असे अनात्मवाद्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आपण फक्त सुखदुःखाच्या सापेक्षतेचा विचार करणार आहोत. सुख व दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख हवे असेल तर दुःखाचा स्वीकार करावा लागतो. एकाच्या अपेक्षेने दुसरी असते. दोन्हीही भावरूप असतात. एकच गोष्ट ज्ञानावर, जाणीवेवर व परिस्थितीवर सुख वा दुःख बनत असते. ही जोडी द्वैतावर नांदत असते. म्हणजेच सुखा इतकेच दुःखाला महत्त्व आहे, मान आहे. ही जोडी द्वैतमयी असली तरी त्यांच्यात केवलता आली की आपला अद्वैतात प्रवेश होतो. जसे आपण आत्यंतिक सुखाने आत्म्याच्या जवळ जातो तद्वत आत्यंतिक दुःखानेही जातो. सुख वा दुःख आत्यंतिक झाल्यास एकाच ठिकाणी जातात. जसे आनंदाचा सर्वोच्च टप्पा आत्मा असतो
तसेच दुःखाचा कळस झाला तर आपले मन गूढ गंभीर बनते, उदासीन होते आणि विश्वाला गवसणी घालणाऱ्या आत्मरूपाला आपलेसे करते. जेव्हा व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो, सर्व बाजूने आभाळ फाटते, त्यावेळेस रडूही येत नाही व हसूही येत नाही, तर प्रशांत महासागराप्रमाणे चित्त गंभीर बनते, सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन पोहोचते. याच अवस्थेची आणखी खोली वाढवली की साक्षात्कार होतो व आनंद स्वरूप आत्मरूप अनुभवास येते. अर्थात अनुभवास येते याचा अर्थ असा नव्हे की तिथे द्रष्टा दृश्यभाव शिल्लक राहतो. तेव्हा अनुकूल प्रतिकूल वेदनियम सुखम दुःखम हे जे द्वंद्व आहे ते व्यावहारिक आहे, सापेक्ष आहे. द्वंद्वातीत निर्भेळ आनंद. व्यावहारिक द्वंद्व संपल्यानंतर जे केवळ भावरूप स्वरूप शिल्लक राहते तिथे शुद्ध आनंद असतो. त्या ठिकाणी काही इच्छा नसते, त्यामुळे तो आनंद तृष्णेच्या लयातून येत नसतो किंवा कोणताही विषय नसतो व तो इंद्रियातीत असतो, म्हणून तो इंद्रियजन्य अनुभवही नसतो. तो अद्वितीय स्वरूपभूत असा आनंद असतो. तृष्णेच्या उपशमातून व इंद्रिय संवेदनातून मिळणारे सुख हे संवेदनात्मक असते. ती संवेदना संपली की ती भावना मावळते. म्हणजे सुख वा दुःखकालीन मनाचा एक प्रकारचा क्षोभ होत असतो. पण आत्मानंदामध्ये कोणतेही वेदन नसते, प्रशांत अवस्था असते. तो अंतरातच सुखी होतो व अंतरातच विराम पाहू लागतो. तो निष्काम सुख दुःख संज्ञक द्वंद्वापासून मुक्त होतो. ते सुख केवळ बुद्धीनेच ग्राह्य असून इंद्रियातीत असते, म्हणून तेच आत्यंतिक सुख होय. आत्म्यामध्ये राहून आत्म्यातच संतुष्ट होणे असते. आपले अंतकरण ज्याच्या ताब्यात आहे तो प्रीती व द्वेष यापासून सुटतो व स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयामध्ये वागूनही चित्ताने प्रसन्न असतो. सुख दुःख विरहित अशी अवस्था तेच सहज सुख असते, असे विनोबांनी म्हटले. या दुःख शोक विरहित अवस्थेसच आनंदमय नाव देऊन आनंद म्हणजे ब्रह्म असे तैत्तरीय उपनिषदामध्ये म्हटले आहे. हा आनंदच सर्व आनंदाचा मूलस्रोत आहे. एकच सूर्य सर्व विश्वाला प्रकाशवितो, एकच विना सर्वांची मने रिझवते. त्याप्रमाणे एकच आत्मरूप आनंद त्या त्या विषयरूप उपाधीत सर्वांना आनंदवित असतो. विषयभोगापासून मिळणारा आनंद हा आत्म्यातूनच येत असतो. कोणताही आनंद हा आत्म्याचाच असतो. इथे दोन गोष्टी ठरतात. आत्मा हा आनंदरूप आहे व मिळणारा सर्व आनंद हा प्रकारभेदाने आत्मानंदच असतो. या दोन गोष्टी चार प्रकारे स्पष्ट करता येतात. यातूनच विषयापासून ब्रह्मानंदापर्यंत आनंद कसा मिळतो याचाही उलगडा होतो. 1. तृष्णेच्या उपशमानंतर इच्छा तृप्तीनंतर मिळणारा आनंद. यात इच्छा आपले स्वत्व नामशेष करून घेते. मूळ आनंदाला तिचीच आडकाठी असते. म्हणजे आत्मा व विषय या दोहोमधला पडदा ही इच्छाच असते. इच्छा आत्मानंद व विषय यांच्या मध्यंतरी असते. विषय भोगानंतर इच्छेचा पडदा पातळ होत जाऊन विरून जातो व आत्मानंद प्रकट होतो. 2. सात्विक व्रतीत आनंद प्रादुर्भूत होत असतो. व्रतीचे शांत घोर व मूढ असे त्रिगुणात्मक प्रकार पडतात. तमस प्रधान सृष्टी जडवत असते. राजस प्रधान गुणामध्ये चेतनत्व राहते व सत्वप्रधान वृत्तीत आनंद मिळत असतो. किल्ल्यावर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत स्वच्छ पाणी असेल तर सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब त्यात उमटते. पण तेच जर गढूळ असेल तर स्पष्टवत पडत नाही. तद्वत स्वच्छ म्हणजेच सात्विक वृत्तीत आत्मानंद प्रतिबिंबित होत असतो. यावरून पुरुषचित्ताचे मालिन्य जितके कमी होईल तितका आत्मानंदानुभव स्पष्ट होत जातो. आत्म्याचा चैतन्य जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे सुखही आनंद हाही स्वभाव आहे. दिवा जरी प्रकाश आणि उष्णता या धर्माने युक्त असला तरी दिव्याचा प्रकाश फक्त घरभर पसरतो व प्रकाशासारखी उष्णता घर व्यापित नाही. त्याचप्रमाणे आत्म्याचा चैतन्य हा धर्म सर्व चित्तवृत्तीत अनुवृत्त होतो. सात्विक वृत्ती ही अतिशय स्वच्छ असल्यामुळे तिच्यामध्ये चैतन्य व आनंद यांचा अनुभव येतो. पण राजसवृत्तीमध्ये आनंद अंशाचा लोप होऊन चैतन्य व्यापून राहिलेले दिसते. 3. वृत्ती अंतर्मुख शांत व्यापक झाल्याने सुख मिळते. मन बुद्धी चित्त व अहंकार
या अंतकरण चतुष्टयाची शांतता सुखास कारणीभूत होते. मन संकल्प करते, बुद्धी निश्चय करते व ठरवते. जेव्हा विषय प्राप्त होऊन तो उपभोगला जातो तेव्हा चित्तवृत्ती शांत होतात. म्हणजे त्या क्षणी बाहेरच्या विषयाची गरज संपते. तेव्हा त्या अंतर्मुख होतात व या सर्वांना धारण करणारा मी अहम कमी होतो व त्यामुळे सुख होते. वर पाहिलेच की आनंदासाठी चित्ताची स्वच्छता आवश्यक आहे, तशीच चित्ताची शांतता सुद्धा आवश्यक आहे. स्वच्छ पाण्यात प्रतिबिंब जसे स्पष्ट पडते तसेच ते पाणी शांत असेल तरच ते स्पष्ट दिसते. म्हणजे स्पष्ट प्रतिबिंबासाठी स्वच्छता आणि शांतता हे दोन गुण महत्त्वाचे आहेत. व्यावहारिक मी हा विभिन्न रंगांनी रंगलेला असतो. तो बरेच मोठे गाठोडे घेऊन जगतो. या गाठोड्याचा धागा अहम हाच असतो व अहमचा रंग सर्वात स्पष्ट असतो. या अज्ञानजन्य अहममुळे आत्मानंदानुभवाभिव्यक्तीला व्यत्यय येतो. हा अहम जितका विसरू तितका आनंद होत असतो. तन्मयतेने गाणारा गायक हा मी विसरतो आणि त्याला उत्कट आनंद प्रत्यय येतो. एखादा प्रतिभावान कवी, लेखक, चित्रकार निर्मिती करीत असतो तेव्हा त्याच्या प्रतिभेचे मुक्त सृजन चाललेले असते. तो तदाकार होऊन जातो. नोवालिस म्हणतो, कलावंताचे कल्पनेचे स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती होय. कारण मानवाला आपल्या आत्म्यात अनंतता सापडते. एखादा काम करणारा कष्टकरी, शेतकरी जेव्हा आपल्या कामाशी एकरूप होतो, एकजीव होऊन जातो, तेव्हा त्या कामातूनच त्याला आनंद मिळत असतो. भले मग ते काम कितीही कष्टाचे असो. अहंकाराचा लोप आणि आनंदाची उत्कटता यात नित्य सहपरिवर्तन आहे. म्हणजे विश्वात्मैक्य भावात परिच्छिन्न अहंभावाचा लोप असतो आणि त्यामुळे विशुद्ध आनंद तिथेच असतो की जेव्हा वृत्ती विनाश होऊन आपण अहंभाव विरहित अवस्था अनुभवतो, ती आनंदमय अवस्था असते. म्हणजेच जो अहम आहे तो शांत संकुचित असतो. हा संकुचितपणा दुःखाचे कारण होत असते. मात्र जेव्हा आपण विभू, व्यापक, विश्वात्मक बनत जातो, आपल्या कक्षा रुंदावतात, क्षितिजे अनंतापर्यंत विस्तारतात, तेव्हा आत्मानंद होत असतो. कारण जितके जास्त व्यापक बनावे तितके आत्म्याच्या जास्त जवळ जात असतो. छांदोग्यात आलेला भूमा हा शब्द ब्रह्म या अर्थी प्रसिद्ध आहे. जो भूमा निरतिशय महत् तत्व ते सुख, अल्पात सुख नसते. भूमाच सुख आहे. भूमालाच विशेष प्रकारे जाणण्याची इच्छा करावी, असे छांदोग्य उपनिषदात पंचदशीमध्ये सांगितलेले आहे. ब्रह्माच्या भूमत्वाचे वर्णन तोच खाली, तोच वर, तोच डाव्या बाजूस, तोच उजव्या बाजूस, तोच पाठीमागे, तोच सर्व आहे. जो भूमा आहे तोच अमृत व जे अल्प तेच मृत्यू. दिग्देश कालादी भेद शून्य ब्रह्म हे श्रुती प्रतिपादित विधानावरून पाहू. हा माझा आत्मा हृदय कमलामध्ये व्रीहीहून, यवाहून, मोहरीहून, साळ्याच्या तांदळाहून अत्यंत सूक्ष्म आहे. हा माझा आत्मा हृदय कमलात पृथ्वीहून मोठा, अंतरिक्षाहून मोठा व या लोकाहून मोठा आहे. छांदोग्य उपनिषद सांगितले. तर कठ उपनिषद म्हणतं सूक्ष्माहून सूक्ष्म, मोठ्याहून मोठा. मुंडक आणि श्वेताश्वतर उपनिषद सांगतं ब्रह्म हे सर्वगत सर्वव्यापी आहे. ऋग्वेदात म्हटलंय विराट यज्ञ पुरुषाचे देवानी यजन केले. गीता, छांदोग्याने ऋग्वेद सांगतो मी आपल्या एकाच अंशाने हे जग व्यापून राहिलेलो आहे. ऋग्वेदात पुढे म्हटलंय अनंतरूपी तुम्हालाच मी चोहोकडे पाहत आहे. हे विश्वेश्वरा, विश्वंभरा, विश्वरूपा, तुमचा ना अंत, ना मध्य, ना आदी, नित्य, विभू, सर्वगतम, सूक्ष्म, असं मुंडक उपनिषदात सांगितले. ऋग्वेद म्हणतो सर्वव्यापी स भगवान स्तमान सर्वगत शिव. कठ उपनिषदात सांगितले महानम विभूमात्मनम. तर छांदोग्य भाष्यामध्ये आचार्य असे सांगतात की विभूमध्ये सुख असते, अल्पात सुख नाही. कारण अल्प अधिकांच्या तृष्णेला कारण होते आणि तृष्णा हे दुःखाचे बीज आहे. अल्पात वाटणाऱ्या सुखाचा
दुःखात अंतर्भाव होत असल्याने भूमाच सुख आहे. कारण भूमाच्या ठिकाणी तृष्णादी दुःखाच्या बीजाचा असंभव आहे. तेव्हा व्यक्ती परिच्छिन्न अहंभावाची व्यावृत्ती झाल्याने व भूमाची प्राप्ती झाल्याने दुःखाची निवृत्ती व सौख्यानुभवाची प्राप्ती होते. इथे हे सिद्ध होते की विभूमध्ये आनंद आहे, आत्मा विभू आहे, म्हणून आत्म्यात आनंद आहे, स्वरूपभूत आनंद. इथपर्यंत पाहिले की विषयभोगाच्या वेळी व्यष्ट्यात्मक मीची संकुचितता गेल्यानंतर किंवा वृत्तीची शुद्धता व शांतता प्राप्त झाल्यानंतर आनंद स्वरूप आत्म्याचे सुख होते. आपण विषयानंदापासून आत्मानंदापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. या आत्मानंदामध्ये कोणत्याही बाह्य विषयाची आवश्यकता नसते. शांतचित्त निष्पाप व ब्रह्मीभूत झालेल्याला उत्तम सुख प्राप्त होते अशी गीता म्हणते. त्याचे सर्व विकल्प विरलेले असतात. तो आपण आपल्या ठाईच संतुष्ट होऊन राहतो. दुःखाने ज्याचे मन अनोद्विग्न असते, सुखात अनासक्त व जो वीतराग भयक्रोध झालेला असतो, तेथे सुखाची वा दुःखाची वेदना नसते, तर ती वेदनारहित निस्तरंग अक्षोभ्य प्रशांत अशी सहज सुखात्मक अवस्था असते. ते द्वैतापासून मुक्त होऊन विश्वव्यापी मुक्ततेत व स्वातंत्र्यात सहभागी होणे असते. तो मनातील सर्व जाळी व कचरा फेकून दिल्यानंतर येणारा विश्वाचा अनुभव असतो. विश्वातील स्वतंत्रता व आत्म्यातील सौंदर्य यामध्ये मुक्त अवगाहन असते. तो परेपरत्या घरात निरंतर असा वास असतो. अमृताच्या वेलीला अमृताचीच मधुर फळे आलेली असतात. तिथे प्रेमाचा थारा लागून सुखाचा झरा मोहरून येतो. हे अगणित प्रेमसुख एकांतामध्ये आनंद रूपाने ओसंडते. ते बहुत सुकुमार आहे. त्याला कोणत्याच वचनाचा भार सावत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. अहंतेचा तरंग विरल्यानंतर विश्वाचे कुसुम आपोआप उमलते व बहरून येते. चैतन्याला कोंब फुटून जीवाची झोंब विरून जाते. आनंद आत्मसौ सर्वदा स्थिते. ते स्वतःमध्ये संतुष्ट असते. अशा वेळी अग्निशिखेतही गारव्याचा ताटवा निघतो. त्वेषधारेतही प्रेमाचा साठवा साठलेला असतो. अंतर्ज्योतीत नाहून प्रकाशाचा प्रासाद उजळून निघतो. ज्योत फुले उमलून त्याचा गंध अंतहृदयाला जाऊन भिडतो आणि प्रकाश पुतळा प्रेमामृतात नाहून गार बनतो. स्वर्णिल दवात चैतन्याचे बालक भिजून निघते आणि अनंगच निसंग बनून असंगात दंग होऊन तरंगाचे फुलोरी अनुभवित असतो. रवरवाचे अमृत होऊन अमृताला तेज पाजळते. अंतरातून गीत खुलून येते व रोमरोमी अमृत स्रवून अवघी काया शांत होऊन जाते. हृदयी उमलती सुमने, चितकलेची उलती लोचने, मधुकरा मधु घेई आनंदाने भरभरुनी. खरोखर सर्व जगच आनंदातून उद्भवते, आनंदात विराजमान राहते आणि आनंदातच एका असीम शांतीत विलीन होते. तेव्हा ते आनंदापासून कसे काय पृथक आहे? हा सर्वव्यापी आनंद नसता तर कोणाचेही श्वसन चालते ना. अशा जगात आपण आनंदाने जीवन जगत असल्याने आनंदाच्या भरात म्हणावेसे वाटते, धन्योहम धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम, धन्योहम धन्योहम तृप्तेर्मे कोंपमा भवे लोके, धन्योहम धन्योहम धन्यो धन्या पुनः पुनर्धन्या. ओम तत्सत. बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी, सार्थश्री तुकाराम महाराज गाथा,
अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजीनगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 98 50 66 65 81. तिसरा नंबर 95 79 15 60 99. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.